छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण असणार ही उत्सुकता होती आणि आज ते रहस्य उलगडलं. अभिजित श्वेतचंद्र छत्रपती शिवरायांच्या भूमिकेवर आणि त्या निमित्ताने आज या चित्रपटाचा सर्वेसर्वा दिग्पाल लांजेकर इथे माझ्यासोबत आहे. दिग्पाल, नमस्कार. जय शिवराय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि शिवराज अष्टक 2 वर्ष आम्ही प्रतीक्षेत होतो आणि आज ते रहस्य तू उलगडलंस. जाणून घ्यायचंय मला, रणपती शिवराय स्वारी आग्रामध्ये तू अभिजितचं जेव्हा कास्टिंग केलंस ते कशा दृष्टिकोनातनं केलंस? अभिजित 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्याच्या सिन्सिअरिटीसाठी प्रचंड आमच्या सगळ्या टीमच्या लक्षात आला होता की प्रचंड सिन्सिअर मुलगा आहे हा आणि त्याला कार्याची जाण खूप चांगल्या प्रकारे त्यासाठी तो पैसे असतील किंवा मला काय मोबदला मिळतो याचा विचार न करता किती चांगल्या प्रकारे मला भूमिका करता येते. त्यांनी आतापर्यंत माझ्याकडे सूर्याजी महाराजांची भूमिका केली, भगवान विठ्ठलाची भूमिका केली. या सगळ्या ठिकाणी भूमिका किती लांबण्याची आहे, मोठी आहे, कमी आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या स्क्रिप्टमध्ये त्याचं महत्व काय आहे याचा अभ्यास तो करतो. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये अभिनेता म्हणून ज्या चांगल्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या गोष्टींचा भरणा आहे खरं सांगायचं. मेहनतीला तो कधी कमी पडत नाही. डोंबिवलीला राहतो पण पुण्याला रिहर्सलला कधी येतो तो नाही. मी ज्या पद्धतीची शरीरयष्टी त्याच्याकडनं डिमांड केली होती तशी शरीरयष्टी त्याची जी मूलभूत शरीरयष्टी चांगलीच आहे, पण तरी सुद्धा महाराजांचं म्हणून एक डिझाईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ती खूप सुंदर शरीरयष्टी त्यांनी कमावली. त्यासाठी अपरिमित मेहनत घेतली. घोडेस्वारी शिकला, अप्रतिम घोडेस्वार आहे आणि आपण आता बघितलं ना एंट्रीज जबरदस्त एंट्री त्याची होती. तर हे जे सगळं आहे या सगळ्याचं मूळ कलाकार म्हणून त्याचं ज्याला आपण इंटिग्रिटी म्हणतो, बरोबर, कलेविषयीची बांधिलकी, त्या बांधिलकीच्या द्वारे तो संपूर्ण या टीमचे म्हणजे लाडका झाला होता. खरंय. आणि त्यामुळे अभिजितचा आपण विचार करूया का असं आल्यानंतर त्याचे काही फोटोज काढून त्या एआयच्या मार्फत त्याचे काही चित्र बनवून आम्ही त्या प्रयत्न केला की तो कसा दिसतोय. तो जवळपास जातोय असं वाटल्यानंतर सुरिंदरजी म्हणून जे आपले सिनियर विग मेकर आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्याच्या काही टेस्ट केल्या 2-3 वेगवेगळ्या प्रकारे. आधी त्यांच्याकडच्या कच्च्या दाड्या लावून मग प्रत्यक्ष त्याच्या संपूर्ण चेहऱ्याची मापं घेऊन दाड्या बरं अशा प्रकारे त्याच्या 5-6 वेगवेगळ्या कपड्यांसकटच्या वेगवेगळ्या अशा 10-12 वेगवेगळ्या झाल्या आणि त्यातनं मग तो खूप जवळ म्हणजे शेवटचं जेव्हा त्याचं वर्जन आम्ही पाहिलं, आता आपण जे बघितलं ते चित्रपटात आम्ही साकारलं, तर ते वर्जन जेव्हा आम्ही सुरिंदर सिंगकडे पाहिलं तेव्हा आम्ही असे आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या लुक टेस्टला आवर्जून मृणालताई उपस्थित होत्या, समीर सर उपस्थित होते, अजय सर उपस्थित होते, या सगळे कुटुंब म्हणून जे सगळे सिनियर्स आहेत ते उपस्थित होते की कारण शिवराज अष्टक हे काही चित्रपट नाही. आता आपल्याला माहिती की ती एक चळवळ बनली आहे, खरं मिशन आहे, प्रेक्षकांनी स्वीकारली आहे, प्रेक्षक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने सगळं कुटुंब आमचं तिथे उपस्थित होतं आणि सर्वानुमते अभिजितला पास केलं सगळ्यांना. आज अभिजित आपल्या समोर अत्यंत ताकदीने साकार. खरंय. दिग्पाल, नेहमीच तुझा जेव्हा चित्रपट येतो तेव्हा तू पत्रकारांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येतोस. म्हणजे बघ ना, सिंहगडाची सफर झाली, देहू आळंदीला जाऊन आलो आणि आज आपण शिवसृष्टीत आहोत. शिवसृष्टीची निवड करावी या चित्रपटाच्या या म्हणजे हे रहस्य उलगडण्यासाठी, तर हा विचार कसा काय? मुळामध्ये मी बाबासाहेब पुरंदरे आपल्या सगळ्यांसाठी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे हे खूप मोठं आदराचं स्थान आहे इतिहासाची गोष्ट आल्यावरती आणि आम्ही सगळे त्यांचे विद्यार्थी मानतो. तर त्यामुळे शिवसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या फेज पासून ते उभं राहत असताना रमा माधव मी इथे गेला, मी असिस्टंट होतो जेव्हा म्हणाल इथे, तेव्हा ही वास्तू अत्यंत नवीन होती, एकच वास्तू होती. आता आपण या 2ऱ्या-3ऱ्या फेजच्या पुढे. तर मला असं वाटतं की या सगळ्या वास्तूमध्ये वावरताना मला जे एक पुण्य जाणवतं, एक पॉझिटिव्हिटी जाणवते, सकारात्मकता जाणवते. त्यामुळे एका अर्थाने 2 वर्षाच्या गॅप नंतर पुनश्च हरिओम असं म्हणण्यासाठी शिवराज अष्टकासाठी याच्यासारखी चांगली जागा नाही असं मला खरंय. सो चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण लोकांना सांगूया की कसा वाटला तुम्हाला हा इंटरव्ह्यू कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद. जय शिवराय.